जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसाराद् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वैशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. दशमस्कंद उत्तरार्ध. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्यात केले कथन. भस्म झाला काल यवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन, रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण, त्याचा अध्याय 52. रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे, पराभव शिशुपाल रुक्मीचे, 54व्यात त्यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वध 100चा, 50वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा, सेमंतकाचा 56वा. सेमंतक हरण शतधन्वोद्धार, फिरोनी द्वारकेशी आला क्रूर, 57व्यात मधुर कथा तयाची. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगे तया, 16 सहस्र 100 जाया, 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा, अनिरुद्ध विवाह 61वा, रुक्मी वध पुत्रयोग बरोबर श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62, कृष्ण बाणासुर युद्ध 63, नृगराज कथा 64, 65 बलराम व्रजयात्रा, पौंड्रक काशीराजोद्धार 66, द्विविधोद्धार 67, बलराम कोप सांब विवाह 68 वर्णिला श्रवणीय. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन, 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ, 73 सोडी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान, 75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77,
दंतवक्त्र विद्रोथोद्धार अठ्ठ्यात्तरी बलराम हस्ते सूतवध. बलवलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा. सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिली. सुदाम्याची ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती. श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82 श्रीकृष्ण पट्टराण्यांशी द्रौपदी भेटली 83. वसुदेव यज्ञोत्सव 84. ज्ञान माता पित्याशी 85. सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण. जनक श्रुतदेवाशी दे दर्शन. एकदा अनेक रूप धारण 86 वेदस्तुती 87. शिवसंकटमोचन 88. भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले. मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. दशमस्कंदातील 87वा अध्याय. अथ सप्ताशीतितमोऽध्याय. श्रीकृष्णार्पण. या अध्यायाचं शीर्षक आहे वेदस्तुती. आता वेदस्तुती म्हटलं की सगळ्यात अवघड असा हा विषय आहे. यामध्ये 50च श्लोक आहेत, पण याचा अर्थ जो या गोरखपूरच्या प्रतीमध्ये दिलेला आहे तो जवळपास 7-8 पानांचा अर्थ या 50 श्लोकांचा दिलेला आहे. कालच आपण वैशाख शुद्ध पंचमीच्या निमित्ताने जगद्गुरू आदी शंकराचार्य यांच्याबद्दल, त्यांच्या चरित्राबद्दलचा उल्लेख केला. आदी शंकराचार्य त्यांच्या एका रचनेमध्ये साधना पंचकम नावाच्या त्याचीसुद्धा प्रवचनं आपण ऐकली आहेत. त्यामध्ये पहिल्या श्लोकामध्ये ते म्हणतात, वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयतां अपिचिते कामे मतिस्त्यज्यतां. पहिल्या श्लोकामधले फक्त हे 2 चरण आहेत. प्रत्येक याच्यामध्ये 4-4 चरण आहेत आणि असे 5 श्लोक आहेत आणि प्रत्येक ओळीमध्ये 2-2 भाग आहेत. असे एकूण 40 गुण त्यांनी दिले आहेत. साधकाच्या दृष्टीने हे 40 गुण अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्या रचनेची सुरुवात असते वेदो नित्यमधीयतां. वेद हा वेदांना नित्यम अधीयतां म्हणजे वेदांचा नित्य अभ्यास करावा साधकाने. आमच्या साताऱ्यामध्ये जो मठ आहे, सातारा गावामध्ये असणारा, त्या मठामध्ये आत्तापर्यंत सेवा देणारे आमचे रामकाका होते. आता काही दिवसापूर्वीच ते निवर्तले. त्यांची एक सवय होती, त्यांच्याकडे एक पुस्तक होतं. रोज वेदांच्या वाचन करायचे 1 तासभर तरी, आणि त्याशिवाय ते जेवत नसत. म्हणजे जेवायलासुद्धा त्यांना 3-4 वाजायचे. सगळ्या मठाचा कारभार ते स्वतःच पाहत होते. त्यांच्या जोडीला आमचे शरदराव कुबेर काका ते सुद्धा त्या ठिकाणी असतात. हे दोघे मिळून तो मठ चालवत होते. दत्तभगवानचा तो मठ आहे. हे श्रीधर स्वामींचे शिष्य होते. रोज उपनिषद वाचल्याशिवाय ते अन्न ग्रहण करत नव्हते. वेदो नित्यमधीयतां म्हणजे उपनिषदांचा, वेदांचा अभ्यास रोज करावा असं आदी शंकराचार्य आपल्याला सांगतात. आता एवढंच सांगून ते थांबत नाहीत. म्हणजे साधकासाठी पहिलं म्हणजे वेद उपनिषदांचं रोज वाचन करावं. आता नुसतंच वाचन करून चालणार नाही. तदुदितं कर्म स्वनुष्ठीयतां त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे आपलं दैनंदिन कर्म साधकाने केलं पाहिजे. तेनेशस्य विधीयतां अपिचिती काम्ये मतिस्त्यज्यतां. तेनेशस्य विधीयतां त्याप्रमाणे आपलं वागणं आहे की नाही हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. आणि काम्ये मतिस्त्यज्यतां मी हे सगळं करत आहे, पण माझ्या कामना जर आपण त्यांना आवर घालू शकलो नाही तर मग या सगळ्या साधनेचा उपयोग काय. काम्ये मतिस्त्यज्यतां. मतिस्त्यज्यतां म्हणजे आपली मती, आपली बुद्धी कुठल्याही कामनेचा मागे धावणार नाही अशा प्रकारचं नियंत्रण आपल्या बुद्धीवर, आपल्या विवेकाने आपण केलं पाहिजे. अशा प्रकारे या वेदांच्याबद्दलचं सांगितलेलं आहे शंकराचार्यांनी, आदी शंकराचार्यांनी. आता अजून एक चांगला श्लोक यामध्ये येतो. अमंत्रम अक्षरम नास्ति नास्ति मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः. या मंत्रामधला
शेवटचं चरण जे आहे योजकच तत्र दुर्लभ हे आपण नेहमी आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये हे आपण वापरत असतो. मनुस्मृतीमधला हा श्लोक आहे. आमंत्रम अक्षरम आमंत्रम न अस्ति, म्हणजे कुठलंही अक्षर असं नाही की ज्यापासून मंत्राची निर्मिती होते. म्हणजे मंत्रामध्ये प्रत्येक अक्षरच महत्त्वाचं आहे. मूलम अनौषधम न अस्ति, कुठल्याही झाडाचं मूळ जर घेतलं आपण, झाडाचा कुठलाही भाग घेतला तर त्याचा औषधासाठी उपयोग होत नाही असं कधीही होत नाही. अयोग्य पुरुषो नास्ति, कुठल्याही माणसाच्या ठिकाणी चांगले गुण असतील, वाईट गुण असतील, कोणाकडे सत्वगुण अधिक असतील, कोणाकडे रजोगुण अधिक असतील, कोणाकडे तमोगुण अधिक असतील, पण त्यामुळे प्रत्येकच माणूस हा काही त्याज्य आहे त्याच्याशी संबंधच ठेवू नये असं नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात, ज्यांच्याकडे चांगले चांगले गुण असतील त्यांच्या त्या चांगल्या गुणांचा उपयोग करून एक चांगला समाज आपल्याला निर्माण करता येतो. पण या सगळ्यांसाठी योजकच तत्र दुर्लभ, म्हणजे यासाठी या सगळ्यांची योजना एका माळेमध्ये करणं, एका दिशेने त्या सगळ्यांना नेणं, ही जी योजना आहे ती योजना करणारा योजक जो आहे तो मात्र दुर्लभ आहे. आणि म्हणून या ठिकाणी वेदांची स्तुती भगवंतांनी केलेली आहे. आता हा सुरुवातीलाच मी सांगितल्याप्रमाणे हा पूर्ण 50 श्लोकांचा हा अध्याय जो आहे 87वा समजण्यासाठी तसा अवघड आहे. पण संत जे आहेत, आपले संत जे आहेत ते आपल्यासाठी अवघड गोष्टी सोप्या करून सांगतात. आता काय सोपं करून सांगितलं संतांनी? वेद अनंत बोलीला अर्थ इतुकाचे निघाला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. आता वेद आपण मुळामध्ये जर वाचायला गेलो, त्याचे अर्थ समजायला गेलो तर 4 वेद आहेत, मग त्यांच्यासुद्धा उपशाखा आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 पुराणं आहेत. या सगळ्यांचा अभ्यास करतो म्हणजे आपला एक जन्मसुद्धा पुरणार नाही, अनेक जन्म घ्यावे लागतील. पण त्याचा अर्थ, मतिता अर्थ जो आहे तो तुकोबारायांनी आपल्याला थोडक्यात सांगितला. 2 भाग सांगितले. विठोबाचे शरण द्यावे, प्रपन्नामृत, त्यांच्या चरणी आपण नतमस्तक व्हावं, सगळं आपण जे आहे आपल्याजवळ ते सगळं त्यांच्या चरणाशी व्हावं, विठोबाचे शरण द्यावे आणि निजनिष्ठे नाम घ्यावे. या 2 गोष्टी जरी केल्या तरी आपल्याला सगळ्या वेदाचा अर्थ कळाला असं होईल. आणि म्हणून ते म्हणतात, वेदांचा तो अर्थ आमासीच ठावा, येरांनी तो व्हावा भारमाथा. काय शिकले होते तुकोबा? पाहिलं तर काहीच नाही, पण छाती ठोकपणे ते सांगतात, वेदांचा तो अर्थ आम्हास इथे ठावा. आणि इतरांनी म्हणजे जे ज्ञानी आहेत, जे पंडित आहेत, जे फक्त शब्दज्ञान जाणतात, ज्यांचा अनुभव कमी आहे, त्यांच्यासाठी म्हणतात येराने तो व्हावा भारमाथा. म्हणून समजले ते वर्तले, समजलं आणि त्याप्रमाणे वर्तणूक झाली तर काही अर्थ आहे, नाही तर मग काहीच अर्थ नाही. खादल्यासी गोडी देखल्यास नाही. गुळ मी खात आहे, पाहणारा पाहत आहे, त्याला काही त्या गोडीचा अनुभव येणार नाही जोपर्यंत तो खाणार नाही. सगळं मी वाचन केलं, पण त्या वाचनाचा जो आनंद मला मिळतो तो इतरांना मिळावा, त्याने तो वाचावा, यासाठी जर मी सांगत असेल आणि त्याने ते वाचलं नाही तर जो आनंद मला मिळतो तो इतरांना मिळणार नाही. त्यानेसुद्धा तसा अभ्यास केला पाहिजे. आणि नाहीतर मग भार धन वाही मजुरीचे, मजुरी करणारा, जसं तो स्टेशनवरचे कुली आहेत, हमाल आहेत, ते जसं आपलं सगळं सामान वाहून नेतात, त्यांना त्याबद्दलचा मोबदला मिळतो, तसं त्यांचं होईल. आणि म्हणून त्यांनी खादल्याची गोडी देखल्यास नाही. आणि म्हणून या सगळ्यांचा अर्थ, त्याचा आनंद घ्यावा प्रत्येकाने आणि त्यातच आपलं जीवन व्यतीत करावं. परीक्षित राजा या ठिकाणी प्रश्न विचारतात, ब्रह्मण्य निर्देशे निर्गुणे गुणवृत्तयः कथं चरति श्रुतयः साक्षात सद असत परेः. सद असत की ब्रह्म हे कार्य आहे आणि कारणाच्या सर्वथैव पलीकडचे आहे. ब्रह्म कसं आहे ते सांगतात. ब्रह्म हे कार्य आहे आणि ते कुठल्याही गोष्टीच्या कारणाच्या पलीकडे आहे.
कुठलीही गोष्ट आपल्यासमोर घडत असेल तर त्याला आपण दोन गोष्टी आपल्या मनामध्ये, तर हे कसं घडलं, हे असं कसं झालं, म्हणजे त्याचा कशामुळे झालं, कारण काय आणि त्याचा परिणाम काय. हातामधनं ग्लास फुटला, खाली पडला आणि फुटला. आता जो हाताने आपण जो धरला त्याचं कारण ते आपण हाताने धरला, पण तो मध्येच आपल्या हाताने सुटला आणि कारण झालं आणि मग परिणाम काय झाला, तर तो ग्लास फुटला, त्याचे दोन भाग झाले. हे जसं आहे तसं पण भगवंताच्या दृष्टीने त्यामध्ये दोन भाग नाहीत. ते जरी दोन भाग झाले तरी त्या प्रत्येक कणामध्ये तोच भगवंत आहे, तेच ब्रह्म आहे, हे समजणं म्हणजे वेदांताचा अर्थ आम्हास इथे ठावा. आता दुसऱ्या बाजूला श्रुतींचा विचार केला की जे भगवंताच्या ठिकाणी, ब्रह्माच्या ठिकाणी सत्व रज तम हे तीन गुण नाहीत. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी असं आपण म्हणतो. पण माणसाचा देह या तिन्ही गुणांनी निर्माण झालेला आहे. सत्व असो, रज असो किंवा तम असो, तिन्ही गुण म्हणजे एका दृष्टीने पायातल्या बेड्याच आहेत. सत्वगुणाची बेडी सोन्याची असेल, रजोगुणाची चांदीची असेल, तमोगुणाची धातूची असेल, लोखंडाची असेल, पण त्या आपल्याला बेड्याच आहेत. म्हणजे सत्वगुणाने सुद्धा माणसाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होऊ शकतो. रजोगुणांमध्ये पुनरावृत्ती होण्याची भीती जास्त आहे म्हणून तो सुद्धा बाधक आहे आणि तमोगुण तर बाधक आहेच, कारण तो भगवंतालाच मान्य करत नाही. पण ब्रह्म जे आहे हे तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे. मग अशा स्थितीमध्ये ज्या श्रुती आहेत, श्रुतीला आमचे श्रीधर स्वामी महाराज माऊली म्हणतात. श्रुती माऊली ज्या आहेत त्या निर्गुण ब्रह्माचे प्रतिपादन करतात. हे असं कसं काय, असं त्याने प्रश्न विचारला परीक्षित राजाने. आता या ठिकाणी बुद्धीन इंद्रिय मनःप्राणान जनानाम असृजत प्रभुः मात्रार्थम च भवार्थम च आत्मेन अकल्पनाय च. भगवंताने जीवासाठी, आपल्यासाठी चार प्रकारचे प्राप्तीसाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार प्रकार सांगितले. आता यामध्ये धर्म, अर्थ आणि काम आणि शेवटी मोक्ष. आता धर्म म्हणजे काय आणि मोक्ष म्हणजे काय हे समजलं, त्याची पुरेपूर कल्पना साधकाच्या मनामध्ये आली, तर मग अर्थ आणि काम यांच्या प्राप्तीसाठी धर्माने वागलं पाहिजे. वेदो नित्यमधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. त्याला अनुसरून आपले कर्म झाले पाहिजे, त्याला धर्म म्हणतो. आणि मोक्ष म्हणजे ज्या जीवाचा मोक्ष म्हणजे परमेश्वराची एकरूपता साधण्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण चोखपणे केला पाहिजे. बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट, तेथे वर्तावे चोखट नीती न्याय. मग नीती आणि न्याय या दोन्ही धर्माला अनुसरून असल्या पाहिजे. सैषा योपनिषद ब्राह्मी पूर्वेशां पूर्वजैस धृता श्रद्धया धारयेत यस्ताम क्षेमम गच्छेद किंचन. आणि म्हणून सांगतात की ब्रह्माचे प्रतिपादन करणारे जे उपनिषद आहेत त्यांचं ज्ञान आपल्या पूर्वजांचेही पूर्वज असलेल्या सनकादी ऋषींना होते. सनकादी ऋषी, सनक आदी, सनक, सनातन, सनातन आणि सनतकुमार हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. यांचं वय पाहिलं तर 5 वर्षाचे मुलं जसे असतात तसेच, आणि अनादिकालापासून ते असेच 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे आहेत. पण हे सगळं ज्ञान त्यांच्या ठिकाणी आहे. आणि जो कोणी या श्रुतींचं, या वेदांचं श्रद्धापूर्वक श्रवण मनन करतो तो सगळ्या उपाधीपासून मुक्त होतो आणि परमात्म्याला तो प्राप्त करतो, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी म्हणतात, आता मी तुला, म्हणजे शुकदेव सांगत आहेत, आता मी नारायणांचा एक कथा सांगतो. नारद आणि प्रत्यक्ष नारायण ऋषी. आता नारायण ऋषी असा शब्द या ठिकाणी आहे. बद्रीनाथाला आपण जेव्हा जातो तेव्हा त्या ठिकाणी नर आणि नारायण हे 2 ऋषी, त्यांच्या प्रतिमा, त्यांची मूर्ती त्या ठिकाणी आहे आणि ते त्या ठिकाणी नित्य साधना करीत असतात. ते सनातन ऋषी आहेत. सनातन म्हणजे ज्यांना निर्मिती नाही, ज्यांना अंत नाही, जे आहेत ते होते असंही म्हणता येत नाही, पण ते सदा सर्वदा आहेत. त्या भगवान नारायणांचे दर्शन घेण्यासाठी लोक बद्रिकाश्रमात जातात. आल्यानंतर काय आठवतं तर नरनारायण पाहिले नाही, पण तिथे थंडी खूप होती आणि एवढ्या थंडीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी एक नारद तीर्थ आहे. त्या तीर्थामध्ये आम्ही स्नान केलं. तिथलं पाणी मात्र छान गरम गरम होतं.
हेच माणसाच्या लक्षात राहतं, बाकीचं काही लक्षात राहत नाही. पण मनुष्य मात्रांचे कल्याण करण्यासाठी, लौकिक करण्यासाठी आणि त्यांना मोक्षप्राप्ती व्हावी म्हणून हे नारायणापैकी नारायण ऋषी जे आहेत, आत्ता आमच्या श्रीधर स्वामींनासुद्धा यांचं दर्शन झालेलं आहे. तुमच्या दत्त संप्रदायाचे वासुदेवानंद सरस्वती यांनासुद्धा झालेलं आहे. आणि त्यांच्या आज्ञेने ही सगळी थोर मंडळी त्या बद्रीनाथाच्या दर्शनाला गेले होते. श्रीधर स्वामी तर दक्षिणेमध्ये होते, पण नारायण ऋषींची आज्ञा झाल्यामुळे ते बद्रीनाथाला गेले, असं त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन आहे. आता हे जे आहेत की ते सांगतात, आता परीक्षित राजाला शुकदेव सांगत आहेत, एके दिवशी हे नारायण ऋषी जे आहेत ते कलापग्राम असणाऱ्या ठिकाणी ऋषींच्या बरोबर ते बसलेले होते. त्यावेळी नारदाने त्यांना प्रणाम केला आणि नारदाने काही प्रश्न विचारले. नारदाने काय प्रश्न विचारले आणि ऋषींनी काय उत्तर दिले ते या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र असणारे नैष्टिक ब्रह्मचारी सनक सनातन ऋषी हे जे आहेत चारी, हे त्या ठिकाणी ब्रह्मसत्र घेऊन त्या ठिकाणी चर्चा करत होते. आणि त्यावेळेस नारदांना ते सांगतात, भगवंत सांगतात, म्हणजे नारायण ऋषी सांगतात नारदांना की श्वेतदीपाचे अधिपती असणाऱ्या अनिरुद्धाचे दर्शन घेण्यासाठी नारदांना म्हणतात, तू त्या ठिकाणी गेला होतास, त्या श्वेतदीपाकडे गेला होतास. तिथे त्यावेळी हे ब्रह्मसत्र सुरू होतं. श्रुती मौन धारण करतात. आपण म्हणतो नकळे नकळे नेती नेती ऐसे बोलत असे श्रुती, तेथे मज मूर्खाची मती पवाडेल कोठे. नेती नेती न इति म्हणजे याचं कितीही वर्णन करू म्हटलं तरी वेदांना, श्रुतींना त्या भगवंताचं, त्या ब्रह्माचं, त्याच्या स्वरूपाचं वर्णन करता आलं नाही. ते तर शेष मौनावला. हजारो फड्यांचा, हजारो जिभेंचा, ज्याचे पुन्हा 2 भाग झाले म्हणून 2000 भाग त्या जिभांचे, ते सुद्धा भगवंताचं वर्णन करू शकले नाहीत. आणि मग अशाच त्या ठिकाणी ज्ञानसत्र सुरू होतं. आता हे जे 4 ऋषी आहेत, सनक, सनातन आणि सनतकुमार, या चौघांची पण एक पद्धत होती, प्रथा होती. या चौघांपैकी एक जण मुख्य वक्ता व्हायचा आणि बाकी 3 जण त्या ठिकाणी श्रोते व्हायचे. तसं या ठिकाणी सनंदन जे आहेत ते आता वक्ते झाले आणि सनक, सनातन आणि सनतकुमार हे श्रोते झाले. त्यावेळेस सनंदन जे आहेत ते आता सांगायला लागले. सनंदन उवाच, ते म्हणतात, एखादा सम्राट, एखादा राजा रात्री तो झोपला, आपल्या मंचकावर झोपलेला आहे त्याच्या महालामध्ये, त्याला आता सकाळी उठवायचं. तो पद्धत काय, राजा त्या ठिकाणी भाट, चारण हे असतात, जे भगवंताची स्तुती करतात, ते जे राजाची स्तुती करतात, ते त्याच्याजवळून ते नौकर जे आहेत, ते भाट जे आहेत त्याच्याजवळ येतात आणि त्याचे पराक्रम आणि त्याचं यश, त्यांनी आत्तापर्यंत मिळवलेला पराक्रम कसा केला, काय नाही, याच्याबद्दलचं गाणं म्हणजे काव्यामध्ये ते व्यक्त करतात. अर्थात त्याबरोबर सगळं काय वाद्य आहेत, सगळं आहेत आणि त्यामध्ये राजाला जाग येते. हे जसं आहे तसं भगवंताबद्दलचं सनंदन ऋषी म्हणतात, यथा शयानम सम्राज्यम बंदिनस तत्पराक्रमैही. तसं परमात्म्याला म्हणतात की या पूर्ण चराचर विश्वाची निर्मिती तुम्ही केलेली आहे आणि ती करून शेवटी प्रलयाच्या काळी हे सगळं विश्व तुमच्यामध्ये लीन होतं. म्हणजे आता उरलं काय, कोणीच नाही, फक्त एक परमेश्वरच आहे आणि सगळ्या शक्तींसह, कारण त्यामध्येच त्या शक्ती आहेत, त्यातूनच त्या बाहेर आल्या आणि पुन्हा त्यातच त्या लीन झाल्या. म्हणून प्रलयाच्या शेवटी श्रुती आपल्या वचनाने त्या प्रत्यक्ष परब्रह्माला जागे करतात. आता श्रुती काय म्हणतात ते आपण वाचूया, की ज्यांना कोणीही जागा जिंकू शकत नाही असं परब्रह्म आहे, आपला जय जयकार असं अशी श्रुती म्हणते. आपण स्वतःच सगळ्या ऐश्वर्याने परिपूर्ण आहात. एखाद्या माणसाला एखाद्या ऐश्वर्याची प्राप्ती झाली, एखाद्या धनाची प्राप्ती झाली, मोठं यश मिळालं, तर त्याला माझ्यासारखा दुसरा कोणीच नाही, सगळ्यांनी प्रयत्न केले पण ते मलाच प्राप्त झालं, याचा एक अहंकार त्याच्या ठिकाणी येतो. पण या परब्रह्माच्या ठिकाणी हा अहंकारसुद्धा नाही. अशा चराचर जीवांच्या आनंदमय अशा मूळ स्वरूपाला,
भगवंताचं मूळ स्वरूप जे आहे ते जर आपण विसरून राहिलो किंवा ते मूळ स्वरूप भगवंतच ते झाकून घेतात आणि मग मायेच्या बंधनामध्ये इतरांना अडकवतात. आणि ती माया आपल्याला कशी अडकवते, तर त्या त्रिगुणांमुळे आपण मायेच्या बंधनामध्ये अडकतो. रजोगुण माणूस स्वतःचं मोठेपण मिळवण्यासाठी सगळं कार्य करत असतो. तमोगुणी माणूस या गोष्टीकडे येतच नाही. नंतर पाहू, त्याला वेळच नसतं. आणि तो वेळ नाही, कारण त्याचा वेळ हा सगळा या सगळ्या सनातनी लोकांना नावं ठेवण्यामध्ये त्याचा वेळ जातो. आयुष्य सगळं त्याचं व्यर्थ जातं. जे सत्वगुणी आहेत ते काही ना काही वाचून काही ना काही भगवंताच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांनासुद्धा रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. त्या रिद्धी सिद्धीच्या भानगडीमध्ये ते अडकतात. आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात की रेल्वे जेव्हा चालत असते तेव्हा रेल्वेला अनेक स्टेशन्स लागतात, पण एक्सप्रेस गाडी असेल, एकदम वंदे भारत असेल, तर ज्या ठिकाणाहून निघाली तिथून जिथे पोहोचायचं त्या ठिकाणीच ती थांबते. भगवंताचं नाम असंच आहे. ते साधकाकडून जसं जसं ते जास्त चांगल्या प्रतीने भक्तिभावाने घेत जाईल, त्याला फक्त भगवंताचं दर्शन होईल. आदल्यामधल्या स्टेशनवर त्याची गाडी काही थांबत नाही. पण इतर जे साधक आहेत, जे रिद्धी-सिद्धीच्या मागे लागले, त्यांना म्हटलं त्या साधनेतून काय दिसतं, तर मला आता पिवळा प्रकाश दिसतो, मला आता निळा प्रकाश दिसतो, मला भगवंताचं रूप दिसत आहे. असे जे जे अनुभव येतात ते अनुभव ते इतरांना सांगत जातात. आणि जसं जसं ते इतरांना सांगतात तसं तसं त्यांचं पुण्य कमी होत जातं. तर प्रत्येक प्राणीमात्रांच्या ठिकाणी अशी भगवंताला जाणून घेण्याची जी शक्ती आहे, ती जागृत करण्याची शक्ती आहे, ती शक्तीसुद्धा तुम्हीच दिलेली आहे. आणि त्यामुळे आता एक चांगल्या प्रकारचे एक दृष्टांत या ठिकाणी देतात. घट आणि माती नेहमीचंच उदाहरण, सुवर्ण आणि अलंकार ज्ञानेश्वरीमधलं नेहमीचंच उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. ज्याप्रमाणे घटादी कार्य, घट म्हणजे तो मडकं ते तयार करण्यासाठी माती लागते. माती हे कारण आहे आणि ते उत्पन्न होण्याचं आणि ते कोणत्या रूपामध्ये होतं, तर त्या घटाच्या रूपामध्ये ते आपल्याला दिसतं. आता जेव्हा तो घट फुटतो, जेव्हा तो माठ फुटतो, तेव्हा पुन्हा ती माती जाते कुठे, तर त्याच मातीमध्ये ती विलीन होते. तसं या जगामध्ये ज्या ज्या गोष्टी होत असतात त्या तुमच्या इच्छेनेच निर्माण होतात आणि तुमच्या इच्छेनेच लय पावतात. आणि त्यासाठी निर्माण करणारे ब्रह्मदेव, त्यासाठी त्यांचं पालन करणारे विष्णू आणि त्यांचा संहार करणारे म्हणजे लय करणारे भगवान शंकर, या तिन्ही देवता आहेत. आणि हे सगळं जे खरे वेदांच्या मंत्राचा अर्थ जाणतात, ज्यांनी खऱ्या अर्थाने वेदांचं पठण केलं, त्याचा अर्थ जाणून घेतला आणि तो आपल्या जीवनामध्ये उतरवला, ते वेद मंत्र जाणणारे आणि मंत्रदृष्टे ऋषी यांच्याबद्दल सांगितलं की हे सगळं विश्वच ब्रह्मरूप आहे असं ते मानतात. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, हा आमच्या मुक्ताबाई माऊलींचा अभंग आहे. एकची माती नाना भिंती, माती एकच आहे, नाना भिंती. आणि मग परळ आणि सुगडे, त्याला परळ म्हणतात, याला सुगडं म्हणतात, याला माठ म्हणतात, याला घट म्हणतात. माती मात्र तीच आहे. एकची सोने नाना लेणे, एकच सोनं, पण त्याचे अलंकार वेगळे झाल्यामुळे त्याला कुठे काय सगळे तुमचे नावं असतील अलंकाराचे, ते सगळे नावं त्याला प्राप्त होतात. आणि मग मला हे खूप दिवस झाले आता हे आवडत नाही, म्हणून मग ते सोनाराकडे जाऊन त्याचं नवीन रूपात परिवर्तन करणं आणि आपल्या मनाप्रमाणे ते झालं तर आनंद मानणं, नाही झालं तर पुन्हा त्या सोनाराकडे जाणं. पण त्या सोनाराच्या दृष्टीमध्ये काय असतं, ते सोनं किती ग्राम होतं आणि आपण किती ग्रामचा दागिना तयार केला, म्हणजे तो त्या अलंकाराकडे त्या रूपाकडे पाहत नाही, पण त्या मूळ सोन्याकडे पाहतो. अशी दृष्टी ज्यांच्याजवळ आहे त्यांच्यासाठी इथे सांगतात की जसं माणसाने कुठेही पाय ठेवला, मग तो लाकडावर ठेवो, एखाद्या खुर्चीवर ठेवो, टेबलवर चढला असो, काही ठेवला तरी तो पृथ्वीवरच असतो. म्हणून ते उदाहरण सांगतात की एखाद्या कार्यक्रमाला आपण गेलो, आम्हाला चांगलं आसनं काही दिलं नाही, त्यांना मोठी खुर्ची दिली, त्यांची खुर्ची चांदीची होती, आम्हाला मात्र साधंच गुणपाठ दिलं, म्हणजे आमचा अपमान झाला, असं जे आपण म्हणतो त्याला कारण ही देहबुद्धीच आहे. वास्तविक
सगळेच जण त्या मातीवरच बसलेले असतात. पृथ्वी स्तवन नावाचा जो समास आहे दशक 16मध्ये, तो आपण जरूर वाचा. पंचमहाभूताचं स्तवन त्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून आता ते म्हणतात त्रिगुणात्मक मायाधिपते, भगवंतांना म्हणतात त्रिगुणात्मक आणि मायाधिपते असणाऱ्या तुम्ही, ते त्यांना सांगतात की जे विवेकी लोक सर्व लोकांचे सर्व पाप नाहीसे करून तुमच्या कथामृताच्या सागरामध्ये डुंबलेले असतात, बुडलेले असतात. म्हणजे सदैव ते तुमच्या कथांच्या आनंदामध्ये, कथाच्या श्रवणामध्ये, कथाच्या कीर्तनामध्ये, आनंदामध्ये ते असतात. त्यांचं मात्र सगळे पापताप हे नाहीसे होतात. आता दासबोधात ओवी येते, सर्वसंग निरूपण नावाच्या समासामध्ये, परमेश्वरे निर्मिले ते अखंड दृष्टीच पडते, विवरविरो समजावे ते विवेकी जनी. जे जे परमेश्वराने निर्माण केलं, आता परमेश्वराने काय काय निर्माण केलं. आमचे सोनोपंत दांडेकर जे आहेत मामासाहेब, जे चांगले कॉलेजचे प्रिन्सिपाल होते, ते अगदी शेवटचे त्यांचे क्षण असताना, त्या दवाखान्यामध्ये असताना त्यांच्याकडे एक शिष्य, त्यांचा विद्यार्थी आला आणि त्यांनी काहीतरी चांगला PhDचा थिसिस लिहिला होता. मामाने त्यांना विचारलं, तुझ्या थिसिसचा विषय काय? ते म्हणतात जगामध्ये परमेश्वर नाही असा तो विषय. आता हे म्हणतात खूप छान आहे, किती चांगला विषय आहे म्हणे. आता मला तू सांग की हा एवढाच मोठा ग्रंथ तू लिहिला, तू आता कसा लिहिला, तुला कसा काय सुचला? आता तो विद्यार्थी त्याच्या परीने त्यांना पटवून देतो. मग आता ते म्हणतात की असा विषय घ्यावा असं तुला का वाटलं? म्हणजे असे एक एक प्रश्न विचारत गेले, तेव्हा ज्या प्रश्नाला उत्तर देता येत नाही तो भगवंताच्या आपण प्रांतात पोहोचलो असं समजायचं. प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतं, पण ज्याचं उत्तरच माहीत नाही, जेथ शेष मौनावला, त्यालासुद्धा उत्तर देता आलं नाही, ते भगवंताचं स्वरूप आहे. आणि म्हणून इथे एक म्हणलेलं आहे, ज्यांनी आत्मज्ञानाने, ज्या संतांनी आत्मज्ञानाने आणि विवेकाच्या दृष्टीने आपल्यामध्ये अंतःकरणातील असलेले विकार दूर केले आणि काळानुरूप लहानाचा मोठा झालो, तरुण झालो, म्हातारा झालो, या वार्धक्यादी दोष जे आहेत ते सुद्धा दोष ज्यांनी दूर केले, म्हणजे ज्यांना वार्धक्य येणारच नाही अशा प्रकारचं शरीरावर ज्यांचं नियंत्रण आहे, असे ऋषीमुनीसुद्धा अखंड त्या भगवंताच्या अनुसंधानामध्ये आनंदात राहत असतात आणि ते जगत असतात. चांगदेवांचं उदाहरण 1400 वर्ष झाली आणि त्यांची भेट ज्ञानेश्वर महाराजांची झाली. आता त्यांना तो प्रश्न पडला, आता यांना काय चिरंजीव लिहावं का आदरणीय लिहावं का साष्टांग नमस्कार लिहावा, म्हणून काहीच समजलं नाही, म्हणून तो कोरा कागद पाठवला आणि त्यातून चांगदेव 65 निर्माण झाली. आता हे असंच ज्यांनी वार्धक्यादी दोष शरीराचे दोष ते दूर केले आणि अंतःकरणातील विकारसुद्धा दूर केले, ते मात्र भगवंताच्या नावामध्ये अखंड आनंदामध्ये राहतात. पापताप त्यांचे नाहीसे होतात. यात शंका कशी घेता येईल आपल्याला? आमचे नाना महाराज तराणेकर दत्त संप्रदायाचे इंदोरला जे होते, आजही त्यांचं खूप छान त्या ठिकाणी समाधी मंदिर आहे. योगायोगाने 1-1.5 वर्ष त्या ठिकाणी इंदोरमध्ये राहण्याचा योग आला, त्यामुळे अनेक त्यांच्या सत्संगामध्ये जाण्याचाही योग आला. त्या नाना महाराजांचं जे चरित्र असणारी जी पोथी आहे मार्तंड महिमा, त्यामध्ये एका अध्यायामध्ये ते लिहितात, हिमालयामध्ये मी जेव्हा परिभ्रमण करत होतो तेव्हा मला दिवसभर त्या बर्फातून चालता चालता खूप थकून गेलो आणि असं वाटलं की आता या ठिकाणी काहीतरी आपल्याला पाणी तरी कमीत कमी मिळायला पाहिजे. भूक भरपूर लागलेली होती. तेव्हा त्यांना 2 वाघ एका गुहेपाशी दारापाशी बसलेले दिसले. हे जेव्हा त्या ठिकाणी पोचले तेव्हा ते दोन्ही वाघ आपोआप त्या ठिकाणून दूर झाले आणि आतमध्ये थोडासा उजेड दिसला म्हणून हे आतमध्ये गेले. तेव्हा एक ऋषी त्या ठिकाणी ध्यानामध्ये बसलेले होते, बरोबर 1 शेकोटी पेटवलेली होती. त्यांचं दर्शन झालं, पुढे त्यांच्याशी बोलणं झालं. थोडक्यात सांगतो मी. आणि ते सांगतात की मी महाभारतातला एक सैनिक आहे. आता महाभारत कोणत्या काळात झालं पहा, आणि हे कलियुगामध्ये आत्ताचं 1950-60च्या दरम्यान घडलेली ही घटना. मग अशांचं दर्शन त्यांना झालं, कारण ते जे आहेत, ते जे ऋषी ज्यांना त्या ठिकाणी दिसले, ते जे सैनिक दिसले, त्यांनी काळावर
विजय मिळाला होता, वार्धक्यावर विजय मिळवला होता. म्हणून शरीर जरी अस्थिपंजर झालेलं असलं तरी ते त्या ठिकाणी आपल्या साधनेमध्ये बसलेले होते. अंतःकरणातील विकार त्यांचे सर्व दूर झालेले होते. आता हे सगळं सांगत असताना जसं घटादी कार्य आणि मग त्यापासून होणारं ते माती हे त्याचं कारण आहे. मातीपासून घट झाले. मग यामध्ये जसं आहे तसं आपण नेहमी मंगलाचरणामध्ये म्हणतो, अहमेवा समेवाग्रे नान्यत यद सदसत्परम पश्चादहम यदेत्यच यो वशिष्येत सोस्म्यहम. म्हणजे आपल्या चतुश्लोकी भागवतामधला हा श्लोक आहे. 31 ते 36 असे श्लोक आहेत. त्यातले 4 श्लोक, 32वा श्लोक. अहम एवा सवे वाग्रे, अहम एव समे वाग्रे. अग्रे म्हणजे या सगळ्या सृष्टीच्या सुरुवातीला मीच होतो, अहम मीच होतो. नान्यत यद सद सत्परम, सत्परम म्हणजे सद आणि असत. सत आणि असत. सत म्हणजे जे आहे आणि चिरकाळ राहणारं आहे ते, आणि असत म्हणजे जे काही काळ या ठिकाणी आहे, दिसतं आपल्याला आणि काही काळानंतर नाश पावतं. म्हणजे ही चराचर सृष्टी जी उत्पन्न झाली पण शेवटी लयाला पण जाणार आहे. आणि ती लयाला गेल्यानंतर काय म्हणतात, पश्चादहम यदेतच्च, त्यानंतरसुद्धा मीच राहणार नाही. यो वैशिष्येत सोऽस्म्यहम्. अशाच प्रकारचा श्लोक आपण नेहमी म्हणतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. आम्हाला गणितात शिकवताना इन्फिनिटीचा कन्सेप्ट सांगितला, इनफायनाईट आणि इनफायनाईट. आता इन्फायनाईट म्हणजे काय असा प्रश्न विचारला तर तेव्हा जसं उत्तर त्याने दिलं तसं आम्ही ते ॲक्सेप्ट केलं. पण आता त्याचा अर्थ लागतो पूर्णमेवावशिष्यते. या पूर्णामधून काही जरी काढून घेतलं, पूर्ण जरी काढून घेतलं तरी अवशेष जे राहतं ते माझं स्वरूप आहे. म्हणजे माझ्यामधून काही काढून घ्या किंवा काही आणून टाकलं तरी पण माझ्यामध्ये काही फरक पडत नाही. एक नदी सागराला जाऊन मिळते, पुढे पुढे मग त्याच्या 4 नद्या झाल्या, त्यासुद्धा त्या सागराला मिळाल्या. आता सागर असं म्हणत नाही की आता तुम्ही येऊ नका, माझ्याकडे आता अजिबात जागा नाही. पण त्या नद्या त्याला सागराशी एकरूप झाल्याशिवाय जसं सोडत नाही तसं अनेक ऋषींनी या परब्रह्माच्या स्वरूपाशी एकता प्राप्त केलेली आहे. आता या सगळ्या वेदस्तुतीबद्दल सांगतात. जसं तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, चहुवेदी, आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात हरिपाठामध्ये, चहुवेदी जाणं साही शास्त्र कारण 18ही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. ते भरला घनदाट हरी दिसे ही जी स्थिती आहे ती या वेदांच्या स्तुतीमधनं व्यक्त होती आणि ती साधकाला प्राप्त झाली पाहिजे. म्हणून मनुष्य प्राणी जर तुमची सेवा करेल तर त्याचं जीवन सफळ होईल. म्हणजे भगवंताबद्दल सांगतात, सनंदन ऋषी जे आहेत ते सगळ्यांना सांगत आहेत त्या ठिकाणी 17मध्ये. म्हणजे नाही तर काय होईल, कारण तुमची जर सेवा जर त्याने केली नाही तर त्याचं जीवन निर्फळ होईल. मग त्याचे श्वासोश्वास जे आहे ते लोहाराच्या भात्यासारखे आहेत. आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, पुन्हा श्वास घेतो आणि ते चालू आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. लोहाराचा भाता जो आहे तो सुद्धा श्वास घेतो, तो सुद्धा श्वास सोडतो, पण तो जिवंत आहे का, तर नाही, तो जिवंत नाही. मग जर आपण भगवंताचं नाम नाही घेतलं तर आपले श्वास आणि विश्वास याचा काय उपयोग. 21,000 जेपा नेमून गेली ते आजपा. 21,600 जप दिवसाकाठचा प्रत्येक जीवाचा होत असतो. आणि मग तो आपल्या प्रत्येकाला एक काहीतरी बँक बॅलन्स आपल्याला दिलं आहे भगवंताने या ठिकाणी जन्म घेतल्यावर, आणि ते बँक बॅलन्स असेपर्यंत आपण या ठिकाणी राहणार. आता जो तमोगुणी आहे, जो रजोगुणी आहे, त्याला त्या सगळ्या कामाच्या व्यापातून खूप धाप लागलेली असते आणि धाप लागले की माणसाचा श्वास वाढतो. आता श्वास वाढला म्हणजे काय होतं, 21,600 हे 24 तासात जे संपवायचे तो 15 तासातच संपवतो. मग आता पुढचे 21,600 उद्याच्या दिवसाचे तो पुन्हा उसने घेतो आणि मग त्याचं आयुष्य कमी होतं जातं. पण हे आत्ता जे नाना महाराजांना ज्यांचं दर्शन झालं सैनिकाचं, ते त्या ठिकाणी राहून प्राणायामाने श्वासावर नियंत्रण करून
त्या श्वासाचं उश्वास श्वास त्यावर नियंत्रण स्वतःचं ठेवल्यामुळे ते दीर्घायुषी ठरले. आता या ठिकाणी काही गोष्टी अजून जास्तीच्या दिलेल्या आहेत की परमेश्वराचं आत्मज्ञान करून घेण्यासाठी भगवंताचे अवतार काय आहे आणि ते अमृताच्या महासागरामध्ये पोहतात ते साधक आणि त्यांचा स्वतःचा त्रिविध ताप ते नाहीसे करतात. त्या साधकांना मोक्षाची सुद्धा इच्छा नसते, पण ते काय करतात तर ते आपल्या चरणकमलांच्या आजूबाजूलाच ते गिरट्या घालतात, ते तिथेच असतात. हंस बनून सेवा करणाऱ्यांना अखंड भक्तांच्या सहवासात राहावं अशी त्यांची इच्छा असते. श्रीचरण रज, भगवंताच्या चरणाचे रज धूळ, दासानुदास म्हणजे जे भगवंताचे दास आहेत त्यांचा दास होण्यामध्ये सुद्धा ते धन्यता मानतात. आणि म्हणून आपण म्हणतो हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाईना आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. संत संग देई सदा म्हणजे काम्ये मतीस त्यजता, कारण कामना जर गेली तर मग संत संग तो त्याचा काही उपयोग होतो. नाही तर संतांच्याकडे जाऊनसुद्धा आपण ते हिंग मिरे हे सगळंच मागत गेलो तर उपयोग काय. आणि म्हणून समर्थ सांगतात असं हे शरीर आपल्याला अनेक जन्माच्या पुण्यामुळे मिळालेलं आहे. दुर्लभ शरीरी दुर्लभ आयुष्य यांचा करू नये नाश, दास म्हणे सावकाश विवेक करावा, निस्पृह शिकवण निरूपण. हे शरीर जे आहे ते ज्याच्यासाठी आपल्याला प्राप्त झाले त्याच्या सेवेमध्ये त्याचा जर आपण व्यय केला तर मग आत्मा हितचिंतक आणि मित्र असं भगवंत आपले होतात. आणि असे जसे ते आपले मित्र होतात, मी कोणाचा मित्र आहे तर तोसुद्धा माझा मित्र असतो असं हे भगवंताच्या बाबतीत खरं आहे. भगवंतालाच आपण मित्र केलं तर ते सुद्धा आपले हितचिंतक होतात, मित्र होतात, आपले आत्मा होतात. पण जीवाचं दुर्दैव असं आहे, हे दुर्दैवच आहे की त्याला त्याचं मन काही उपासनेमध्ये रमत नाही. किती लोकांना घेऊन जात तिथे आमच्या शिवतरगडीमध्ये जे बसने येतात ते बसमध्ये येणारे ड्रायव्हर कंडक्टर असतात, ते जर काही भक्तिमार्गातले असतील तर ते शिवतरगडीमध्ये होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला थांबतात. ती बस रात्री 8-9 वाजता येते आणि सकाळी 5-6 वाजता जाते. रात्रभराचा मुक्काम त्यांचा त्या ठिकाणी असतो. आता तो जर भक्तिमार्गातला असेल तर त्यामध्ये राहून किंवा मला ही बस मुंबईहून तिथपर्यंत न्यावी लागते हे माझं मोठं भाग्य आहे असं तो समजतो. आणि तोच जर अभक्त असेल तर काय त्या शिवतरगडमध्ये साधा मोबाईल पण चालत नाही, कोणाला फोनही करता येत नाही, कसं तरी आम्ही रात्र काढतो, कशी तरी ड्युटी करतो असं त्याच्या मनामध्ये. तसं जीवाचं केवढं दुर्दैव आहे की ते आपल्या उपासनेमध्ये रमत नाहीत. उलट आपलं शरीर आणि या नाशवंत वास्तू ज्या आहेत त्यामध्येच ते रमून जातात आणि जी आपली अधोगती प्राप्त करून घेतात. मग आता एखादं पशुपक्षादी क्षुद्र शरीर जरी प्राप्त झालं त्यांना प्राप्त होतं आणि त्या भयंकर जन्ममृत्यूरूप प्रपंचात ते असेच भटकत राहतात. म्हणून समर्थ म्हणतात देहाकरिता कर्ममार्ग, देहाकरिता उपासना मार्ग, देहाकरिता ज्ञानमार्ग, भूमंडळी हे सगळे जे मार्ग आहेत देह आहे म्हणूनच आहेत. देहे परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाही तरी ते व्यर्थ गेले, नाना आघाते मृत्यूपंथे. असा खूप मोठा असा विषय या एका अध्यायामध्ये केलेला आहे. आता पुढे या वेदांची स्तुती करताना जनिमसत हा सतो मृतं मुतात्मनी येच भिदा, विपणमृतं स्मरन्ति उपदिशन्ति ते त आरूपितैः. जे 4 वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांच्याबद्दल सांगतात. हे 4ही वेद जे आहेत आणि त्या प्रत्येक वेदाचे पुन्हा उपविभाग आहेत. त्याला आपण म्हणतो संहिता, ब्राह्मण्य, आरण्यक आणि उपनिषद. शेवटचा भाग आहे उपनिषद, म्हणजे वेदांचा शेवटचा भाग म्हणजे उपनिषद, म्हणून त्याला वेदांत म्हणतात. वेद आणि वेदांत. आता ऋग्वेद जे आहे त्यामध्ये फक्त स्तोत्र आहेत, भगवंताची प्रार्थना आहे आणि देवांची स्तुती आहे. यजुर्वेद जे आहे यजुर्वेदामध्ये यज्ञाला महत्त्व आहे आणि यज्ञ करत असताना त्याची मांडणी कशी, चौकोनी त्याची वेदी पाहिजे का अष्टकोनी पाहिजे, षटकोनी पाहिजे, त्रिकोणी पाहिजे,
बरेच यज्ञ जेव्हा होतात तेव्हा तुम्ही पाहिलं असं आंबडला मी गेलो होतो आता 200व्या पुण्यतिथीनिमित्त, तर अशी सगळी त्या ठिकाणी रचना केलेली होती. ते सगळं यजुर्वेदामध्ये त्याचे मंत्रसुद्धा दिलेले आहेत. सामवेद जे आहे ते भगवंताची स्तुती स्तोत्र जे आहे ते गाण्याचे मंत्र म्हणजे गाण्याच्या रूपामध्ये आहे. म्हणजे यज्ञ होत असताना गाण्याच्या रूपामध्ये गेयता त्यामध्ये आहे, ते सामवेद आहेत. आणि अथर्ववेद जो आहे तो अथर्ववेद म्हणजे आपल्याला व्यावहारिक ज्ञान शिकवण्यासाठी आहे. चिकित्सा आहे, मंत्रतंत्र आहे, जादूटोणा आहे, हे सगळं त्यामध्ये आहे. आणि या वेदांच्या 4 वेदांच्या पलीकडे असणारे 6 शास्त्रसुद्धा आहेत. न्याय, सांख्य, मीमांसा, वेदांत, योग हे सगळे शास्त्र आहेत. तर याबद्दल सांगतात की हे जे वेद आहेत की त्या संपूर्ण जगाची उत्पत्ती झाली. वैशेषिक जे आहे ते पूर्वी नसलेले जग उत्पन्न झाले असे म्हणतात वैशेषिक. आणि मग नैयायिक हे जे आहे ते म्हणतात 21 प्रकारच्या दुःखांचा नाश हाच मोक्ष आहे असं ते म्हणतात. असे वेगवेगळी मतं त्यांच्या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी दिलं आहे की सर्व चराचराचे निवासस्थान असं तुमचं हे चरण आहेत असं समजून जे तुमची सेवा करतात ते या जन्ममृत्यूची कधीच पर्वा करत नाही. जसं ध्रुवाचं आख्यान आपण पाहिलं. ध्रुवानी त्यांना जेव्हा ते मोक्षप्राप्ती झाली, ते विमान आलं, विमानात बसले, तेव्हा ते ध्रुव 5 वर्षाचे ते विमानामध्ये बसले आणि विमानात ते विमान उंच असेल, मग आता खाली काहीतरी पाहिजे ना स्टँड स्टूल काहीतरी. आणि मग ते त्या यमाच्या मृत्यूदेवतेच्या डोक्यावर आपला पाय ठेवून त्या विमानामध्ये चढले, अर्थात ते मुक्त झाले. ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आता 2 गोष्टी दिल्या की भक्तिहीन विद्वानांना केवळ शब्दज्ञान होते आणि भक्तांना परमेश्वराचा साक्षात्कार होतो. जे भक्तिहीन आहेत म्हणजे फक्त विद्वत्ता त्यांच्याजवळ आहे, विद्या उदंडचे शिकला प्रसंग मान चुकतच गेला, तरी मग ते विद्येला कोण पुसे. समर्थांचं पूर्ण आपण अभ्यास केला तर जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीचं काय म्हणतो त्याला, एखादं सपोर्टिंग डॉक्युमेंट म्हटलं तर दासबोध आहे. प्रत्येक गोष्टी कुठलीही गोष्ट घ्या तसं ते म्हणतात विद्या उदंडचे शिकला प्रसंग मान चुकत गेला. म्हणजे विद्या खूप आहे, विद्वान आहे, पण भक्तीहीन आहे. भक्तीच नसेल तर मग काय उपयोग. आणि भक्त जे आहेत ते मात्र भगवंताचा साक्षात्कार करून घेतात. भक्त मालकथा असे खूप छान प्रकारचे प्रवचन होतात. त्यामध्ये भक्तांचेच फक्त चरित्र त्यामध्ये आहेत. त्यामुळे आता हे प्रभू आपण इंद्रियरहित आहात. माणसाला जशी इंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आहेत, मन आहे, चित्त आहे, अहंकार आहे, सगळं आहे, तसं भगवंताच्यासाठी ते इंद्रियरहित आहेत. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी दर्शनाला जातो, आता आपल्याला सवय असते की दर्शन घेतलं म्हणजे त्यांच्या चेहऱ्याकडे आपण पाहतो, त्या मूर्तीच्या चेहऱ्याकडे पाहतो. आता त्या गर्दीमध्ये, गडबडीमध्ये, गोंधळामध्ये चेहऱ्याकडे पाहायलासुद्धा वेळ नसेल, तरी पण आपण त्यांचा कुठलाही अवयव जरी आपल्या डोळ्याला दिसलं तरी ते त्या अवयवांनीच आपल्याला आशीर्वाद देतात. आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी हात पुढे करावे लागतात, तोंडाने आपल्याला तो मंत्र म्हणावा लागतो, आशीर्वाद म्हणावा लागतं. पण भगवंताला असं कुठल्याहीच उपकरणाची गरज नाही. त्याच्या पलीकडे ते आहेत, इंद्रियरहित आहेत. म्हणून या ठिकाणी एक छान गोष्ट दिली आहे की साऱ्या प्राण्यांची इंद्रिय आपल्यामुळेच कार्य करतात. आपलं बोलणं, आपलं हात, आपले पाय हे जे चालतात त्या प्रत्येकाच्या ठिकाणी इंद्रिय आहेत, त्या इंद्रियांची देवता आहेत. आणि म्हणूनच मायेने वेष्टित जे लोक आहेत ते आपली पूजा करतात. आपण सगळे पूजा करतो, आपल्या देवता वेगवेगळ्या असतात, त्यांची आपण पूजा करतो. आणि मनुष्याने म्हणजे आपण त्या देवतांना जे काही भोग आपण अर्पण करतो, 56 भोग असेल, त्यावर तुळशीपत्र ठेवतो आणि भगवंताला ते आपण अर्पण करतो आणि मग नैवेद्य म्हणून आपण नंतर खातो. त्याप्रमाणे ते देवता जे आहे ते मनुष्याने दिलेलं ते सगळं ग्रहण करतात. आता पण जसा राजा, एखादा राजा, त्याला जर कर घ्यायचा असेल तर त्यासाठी काही ते त्याच्या हाताखाली काही माणसं असतात, ते जाऊन सगळा कर गोळा करतात आणि राजाला आणून देतात. तसं ह्या देवता जे आहेत त्या देवता तुमच्या भीतीने त्यांना वाटून दिलेले कामं ते पार करतात. म्हणजे हे जे आपण देवांची पूजा करतो
ती साधी आपण देवांची केलेली पूजा म्हणजे ही तुमची पूजा आहे भगवंता. पण मनुष्याने केलेली देवांची पूजा ही जी आहे ते देवांना मिळालेलं वेतन आहे. खूप छान आहे. देवांना मिळालेलं वेतन. आपण एखाद्या देवतेची पूजा करू आणि म्हणून म्हणतात मूर्खस्य प्रतिमा पूजा. कारण त्या पूजेमध्ये भाव असा पाहिजे की ही पूजा त्या एका देवतेची नसून त्याच्या मागे असणारी जी आदिशक्ती आहे, त्याच्या मागे असणारे आदिस्वरूप आहे भगवंताचं, त्याची ही पूजा आहे. सर्व देव नमस्कार केशवम प्रतिगत आकाशात पतितम तोयम यथा गच्छते सागरम. तसं हा भाव असेल तर मग समोरची देवता कोणतीही असली तरी माझं जे मूळ स्वरूप आहे, ज्यापासून मी वेगळा झालो त्यामध्ये मला विलीन व्हायचं असेल तर ती पूजा करत असताना मला तोच भाव ठेवला पाहिजे. नाहीतर सोमवारी महादेवाला, मंगळवारी देवीला, हे सगळं जे आहे त्यामध्ये आपला भाव रोज बदलतो. आणि मग जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा तो म्हणतो अरे हा शनिवारी तिकडे जातो, माझ्याकडे येत नाही. मग ते सगळे डिपार्टमेंट हे माझं डिपार्टमेंट नाही असं ते देव आपल्याला म्हणतात. आणि मग आपण त्या संकटातून मग म्हणतो की एवढं सगळं मी केलं आणि संकट आलं, मग माझा काय उपयोग या सगळ्या साधनेचा, असं आपल्या जीवाची परिस्थिती होते. आणि मग आता पुढे अजून खूप खूप गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. तुमच्या मायेमुळे हे जीव जन्ममृत्यूच्या चक्रात फिरत आहेत. म्हणजे भ्रामयन यंत्ररूढानी. यंत्र जसं फिरतं तसं भ्रामयन आपण भ्रमण करीत असतो. म्हणून इंद्रिय आणि प्राण यांचा निग्रह ज्यांनी केला तरी पण त्यांना माझी प्राप्ती होत नाही इथपर्यंत सांगितलेलं आहे. इंद्रिय आणि प्राणाचा निग्रह जरी केला तरी होत नाही. कारण काय? जोपर्यंत ते आपल्या सद्गुरूला शरण जात नाही. श्री गुरुगीता, गुरुगीतेमध्ये भगवान शंकर आणि पार्वती मातेचा संवाद श्री गुरुगीतेमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये सगळ्या आपल्या गुरूंचं खऱ्या अर्थाने सगळं वैभव श्रेष्ठत्व त्यामध्ये व्यक्त केलेलं आहे. आणि मनरूपी घोड्याला ताब्यात आणण्याचा आपण जर प्रयत्न केला तर मात्र त्यांना कष्टच होतात. म्हणजे बळजबरी आपण हे केलं तर कष्टच होतात. त्यापेक्षा भगवंताशी एकरूप व्हावं, निजनिष्ठे नाम घ्यावे, विठोबाचे शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे, वेदानंत बोलिला. आता अजून 2 गोष्टी दिलेल्या आहेत की जे सगळे तुम्ही जीवांचा आत्मा असताना तुमचा आश्रय घेणाऱ्या माणसाला आप्तेष्ट, पुत्र, शरीर, पत्नी, घर, दार हे सगळं जे आहे या गोष्टींची गरजच काय? करपात्री महाराज होऊन गेले. आपल्या इंदिरा गांधींच्या काळामध्ये होते करपात्री महाराज. आणि आपल्या या भागवतामध्ये सुद्धा श्लोक आहे की जर 2 हात दिलेले आहेत तर घरामधल्या भांड्याकुंड्यांची गरज काय, असं त्यामध्ये त्या श्लोकामध्ये आहे. तसं या ठिकाणी म्हणतात. पण आपण त्यामध्येच ते गोळा करण्यामध्येच आपण आपलं वैभव समजतो. पण आत्मसुख हेच सत्यसुख आहे हे ज्यांना कळलं ते मात्र या सगळ्या जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात. पण अज्ञानी लोकांना हे जे नश्वर आहे त्यामध्येच ते आनंद मानतात आणि मग भगवंताच्या दर्शनाचं सुख त्यांना प्राप्त होत नाही. आणि त्यासाठी ते म्हणतात की अज्ञानी लोकांना ते जरी योगी झाले तरी विषय वासनांना उकडून फेकून दिले नाही तर. मग आपण बोवाबाजी हा शब्द त्या ठिकाणी आला. आणि मग इथे म्हणलेलं आहे तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखासी कामू असता सर्व सुखासी आरामो की बरी भ्रांतासी पडे कामो विषयावरी. भ्रांत की आपल्यामध्येच तो भगवंत आहे हे जो जाणत नाही त्याला परिभ्रांतासी पडे कामो विषयावरी, त्याची मनाची धाव जी विषयांकडे होत असते. आणि ते म्हणून साधनं जे आहे ते साधनं शेवटपर्यंत केले होते आणि साध्य होता साधनाचा ठाव नाही. म्हणजे एकदा साध्य आपल्याला प्राप्त झाली की मग त्या साधनांची गरज नाही. पण तरी पण ज्यांनी ज्यांनी परमेश्वराची एकरूपता घेतलेली आहे, ज्यांना ज्यांना भगवंताचं दर्शन झालेलं आहे त्यांनी आपला नित्यनेम मात्र सोडलेला नाही. क्रमो साधनाचा मनाच्या श्लोकामध्ये येतो. क्रमो साधना, तो साधनेचा क्रम जो आहे ते सोडत नाहीत. कारण काय? यद्यद आचरिते श्रेष्ठ तत्त ते वेतरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदन वर्तते. तसं नारायण ऋषींनी हे सगळं सांगितलं
अशा प्रकारे सनकादी ऋषींनी आत्मा आणि ब्रह्म यांचा उपदेश केला असं ते नारायण ऋषी सांगतात आणि त्याने कृतकृत्य झाले हे सगळे चारही सनकादी ऋषी. म्हणून सगळ्या वेदांचं उपनिषदांचं सार काढलं आणि ते त्यांनी आपल्यासमोर ठेवलं. आता नारदांना भगवंत सांगतात की तुलासुद्धा श्रद्धायुक्त अंतःकरणाने ही विद्या धारण करून स्वच्छंदपणे या पृथ्वी तलावर तू विहार कर. शुकदेव म्हणतात संयमी, ज्ञानी, पूर्णकाम आणि नैष्टिक हे चारही विशेषणं नारदाने लावलेले आहेत. त्या नारदाने हा उपदेश ग्रहण केला आणि मग नारद म्हणतात नमस्तस्मै भगवते कृष्णाय अमल कीर्तये यो दत्ते सर्वभूतानां अभवायो शतीही कलाहा. पवित्र कीर्ती असणाऱ्या श्रीकृष्णांना मी नमस्कार करतो. सगळ्या प्राण्यांना मोक्षप्राप्ती व्हावी आणि म्हणून भगवंत या ठिकाणी अवतार घेतात. ते पूर्णावतार असतील, ते कलावतार असतील, ते अंशावतार असतील, कुठल्याही प्रकारे ते या ठिकाणी अवतार घेतात. आणि मग व्यासांनी यांचा सत्कार केला नारदांचा आणि आसनावर बसला. नारदांच्या तोंडून जे ऐकलं, नारायणाच्या तोंडून नारदाने जे ऐकलं ते सगळं नारदाने त्यांना सांगितलं. आणि भगवानच या विश्वाचा संकल्प करतात. तेच त्याच्या सुरुवातीला, मध्ये आणि शेवटी तेच असतात. प्रकृती आणि पुरुष यांचे दोघांचे ते स्वामी आहेत. आणि संसार भय दूर करणाऱ्या अशा श्रीहरीचे चिंतन आपण अखंड करावे असं म्हणत हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे नारद नारायण संवादे वेदस्तुतिर्नाम सप्ताशीतितमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा.
आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम।